नमस्कार. हर हर महादेव. तुमच्या पण घरी भाजीला काही नसेल तर तुम्ही पण हे घेरून पिठलं बनवू शकतात. घेरलेलं पिठलं हे खूपच सोपं आहे बनवण्यासाठी. तेल गरम करून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी असं टाकायचं. त्यामध्ये लसूण एक गड्डी कापून टाकलेली मी. तुम्ही लसूण जास्त टाकणार तर त्याची चव पण छान लागणार पिठल्यामध्ये. हे घेरलेलं पिठलं आहे मी मागे तुम्हाला कोरडा झुणका करून दाखवला होता आणि त्याच्यानंतर मग मी एक वेळा तुम्हाला जो पातळ असतो तो भातासोबत खायचा असतो किंवा पोळी भाकरीसोबत खाऊ शकतात असं पातळ पिठलं पण करून दाखवलं होतं. पण हे घेरलेलं पिठलं आहे हे थोडं मीडियम घट्ट असतं, म्हणजे जास्त पातळ पण नाही एकदमच कोरडं पण नसतं. तर हे घेरलेलं पिठलं आपण त्यामध्ये लसूण जिरं मोहरीची फोडणी देऊन दिली. त्याच्यानंतर मिरची 2-3 मिरच्या कट करून त्याची फोडणी दिली आणि थोडासा कढीपत्ता घातला फोडणीमध्ये. त्यानंतर मी कांदा परतवायला घेतला. कांद्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि तेही परतून घेतलं. चांगला कांदा शिजेपर्यंत परतून घेतला आणि चांगला मंद गॅसवर कांदा परतून घ्यायचा. कच्चा कांदा नाही राहू द्यायचा. आणि त्यामध्ये घातलं 1 ग्लास पाणी. त्याच्यानंतर माझा जो गावरानी मसाला आहे ना तो 1 चम्मच घातला आणि त्यामध्ये हळद घातली अर्धा चम्मच. हे वरतून घातलं पाणी घातल्यानंतर, कारण फोडणीमध्ये थोडंसं जळून जातं. त्याच्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर परत अर्धा ग्लास पाणी घातलं मी. म्हणजे पिठलं जेव्हा घट्ट होतं ना तेव्हा एकदमच कोरडं नाही बनायला पाहिजे, म्हणून मग थोडंसं आणखी पाणी घातलं मी आणि चांगलं उकड येईपर्यंत उकड काढून घेतली. उकड काढल्यानंतर मी त्यामध्ये मी इथं चमच्याच्या साह्याने पीठ घालते. तुम्ही थोडं थोडं करत पीठ घाला. म्हणजे तुमच्या अंदाजाने जर तुम्हाला 1 वाटीचं पिठलं करायचं असेल घेरून तर मग तुम्ही तसं काढून घ्या. पण मी याच्यात थोडं थोडं बेसन पीठ घालते. म्हणजे साधारणतः मी 1 वाटी पीठ घातलं त्यामध्ये आणि थोडं थोडं करत घालत गेली आणि परत मिक्स करत गेली. तसं करा म्हणजे गाठी होत नाही आणि व्यवस्थित तुम्हाला मोडायला. हे आता चालूला तुम्हाला गाठी दिसत आहे, पण चांगलं मिक्स करून घेतलं का त्याला घेरून घेतलं. याला म्हणतात घेरणं. म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला गाठी मोडत जायचं आणि पीठ घालत जायचं थोडं थोडं करत. असं थोडं थोडं पीठ घातल्यामुळे काय होतं, गाठी पण कमी होतात आणि मग नंतर ते हळूहळू जसं आपण घेरतो त्याला म्हणजे मिक्स करतो ना तर त्या गाठी मोडून जातात. त्याच्यानंतर मी वाफ ठेवली 5 मिनटं झाकण ठेवून आणि बघा किती छान मस्त असं पिठलं तयार झालं होतं. आणि मग पिठल्यासोबत म्हटलं काय करायचं, ज्वारीची भाकरी थापायला घेतली. चांगलं ज्वारीच्या भाकरीसाठी चांगलं पीठ मळून घ्यायचं असतं. नुसतं हलक्या हाताने जर पीठ मळलं ना तर भाकरी चांगली फुगत नाही. त्याच्यासाठी चांगलं पीठ मळून घ्यायचं. जर तुमचं भाकरी फुगत नसेल किंवा मुळून जात असेल थापता थापता तर मग तुम्ही गरम पाणी करा थोडंसं आणि त्याचा गोळा बनवा. ते पीठ गरम पाण्याने भिजा. हे बघा असं मऊसूत पीठ भिजलं गेलं पाहिजे आणि चांगलं रगडून 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 थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा आणि चांगलं रगडायचं ते पीठ. आणि मग पीठ रगडल्यावर मी मस्त गोळा बनवून घेतला आणि मग तो मी थापायला घेतला. मला पण अगोदर ज्वारीची भाकरी जमायचीच नाही लग्न झालं तेव्हा, आणि मग मी हळूहळू शिकायला घेतली. पण आता मला अशा भाकरी जमतात की मला कितीही मोठ्या भाकरी थापायला सांगा तुम्ही, मी मोठ्या मोठ्या भाकरी करते. मला मोठ्या मोठ्या भाकरी जमतात आणि प्रयत्न केला तर भाकरी जमते. नक्की करून बघा. तुमची भाकरी मुडत असेल फक्त एवढं आहे त्याच्यासाठी गरम पाणी मिक्स करायचं भाकरीच्या पिठामध्ये आणि मग गोळा चांगला रगडून घ्यायचा. गोळा चांगला रगडला तर भाकरी अशी एकसारखी होते आणि फुटा पण पडत नाही त्या भाकरींना. मस्त अशी भाकरी थापून घेतली आणि तिला वरच्या साईडला पाणी लावून घेतलं. जेव्हा आपण भाकरी थापतो तेव्हा थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आणि मग जेव्हा भाकरी टाकली आपण पाणी लावलं गेलं की गॅस फुल करायचा. गॅस फुल केल्यानंतर मग एक साईड पाणी सुकायला थोडंसं पाणी सुकायला बाकी असतं तेवढ्यात भाकर पलटून घ्यायची. म्हणजे मग भाकरला तडे जात नाही. आता बघा मी एक साईड पूर्ण शेकून घेतली आणि जी आता खालची साईड आहे ती परत पलटून घेतली तव्यावरच आणि तव्यावरच
बघा किती छान भाकरी फुगली माझीवाली. बारीक भाकरी थापलेली होती मीनी आणि मस्त फुगा आला त्या भाकरीला छान. अशी भाकरी तुम्ही पण करून बघा ज्वारीची. या पद्धतीने गरम पाणी लावून जर भाकरी थापली ना तर हे बघा छान अशी फुगते. मस्त दोघंकडनं शेकून घेतली भाकरी आणि तयार आहे आपली मस्त ज्वारीची भाकरी. आणि त्यासोबत मस्त गरमागरम घेरलेलं पिठलं. तुम्ही पण भाजीला काही नसेल तर असं घेरलेलं पिठलं करून बघा. खूप टेस्टी लागतं हे पिठलं. त्यासोबत मस्त पिठल्यासोबत ज्वारीची भाकरी, लोणच्याची फोड, कांदा आणि मस्त पापड. कोणताही पापड घ्या, नागलीचा घ्या, उडदाचा आणि गौतांदुळाचा पापड. कोणताही पापड छान लागतो याच्यासोबत. मस्त पिठल्यावर तेल टाकायचं. तुम्ही पण असं टेस्टी पिठलं करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. हर हर महादेव.